मीडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफना ज्वेलर्स की। नाही, आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे। मंगेश दादा, राजू मामा तिकडनं, अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेला। आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही। आपल्याकडे आता विद्यमान साधारण 20 ते 22 नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाचे। त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार नाही, आता आमचा अजून जागेवरचा विषय जवळपास पक्का झालेला आहे, पण तो आम्हाला सांगायचा नाही आहे। अक्षता केव्हा पडतील? महायुती ठरली आहे, जागांचा नाही, जागेचा विषय अजून ठरला तिढा काय नाही. आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जागा ठरवणार आहे, त्यामुळे आमचा जागेचा विषय अजून काय ठरला। अक्षता केव्हा पडतील? गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत, जळगावमध्ये त्या येतील त्या दिवशी आम्ही 2-3 दिवसानंतर आमची यादी डिक्लेअर करू उमेदवारांची। जागांवर जर पटलं नाही भाऊ तर मग काय ते आमचं पटलंय। भाऊ अक्षता कधी पडतील? हं? अक्षता कधी पडतील? 30 तारखेला या तुम्ही। मंगल सावधान। पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र लढतायत निवडणूक। शरद पवार पुन्हा अजित पवार एकत्र होतानाची चर्चा सुरू झाली। ते काय आज सांगायची गोष्ट आहे, झालेली असेल त्यांची, त्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही। शेवटी ते दोघं पवार साहेबांचा विषय आहे। मी जळगाव पुरतं बोलतोय की आमची महायुती झालेली आहे। आपल्यासोबत येतील की विरोधातले पक्ष आले तर स्वागत करायला? कोण विरोधातले पक्ष आपल्यासोबत निवडणूक लढवायला आले तर 30ला समजेल 100%। युतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपा, राजू मामा, आदरणीय देवकर आप्पा, अनिल दादा, जिल्ह्याचे आमचे महानगराचे अध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी आणि आम्ही सगळ्यांनी संजयजी पवार याच्यावर एक चर्चा अंती युती करायची, हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल। पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून ही निवडणूक लढवावी, हा निर्णय इथं आज झालेला आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला अधिकृत घोषणा म्हणजे महायुती अधिकृत घोषणा आहे। आता जर राजू मामा आहेत, अनिल दादा आहेत, आप्पा आहेत, महानगराचे अध्यक्ष आहेत, अभिषेक दादा आहे, संजय पवार तिकडे चालले गेले, तुम्ही म्हणताय कोणी जागा वाटपाचं सूत्र जागा वाटपाचं कोणत्या जागा घ्यायच्या त्याच्यावर फक्त बाकी आहे। गुलाब भाऊ फोनवर बोलले, गिरीश भाऊ बोलले, ही अधिकृत घोषणाच आहे। महायुती भक्कम आहे, कुछ शंका आहे? जागा वाटपावरून मतभेद आम्ही एकदम भक्कम आहोत, तुम्ही काही आमचे मतभेद करू नका, आमचं बरोबर चाललंय, तुम्ही चालू द्या। कालही मी याचा खुलासा केला, पण माध्यमांमध्ये कदाचित त्याला मला काय सांगायचं ते समजलं नाही। मला असं वाटतं की पुण्यामध्ये एकत्र जर का त्यांची निवडणूक लढवण्याचा निश्चित झालं असेल तर याचा सर्व चर्चा करण्याचा अधिकार पुण्यातल्याच पदाधिकाऱ्यांना आहे। जळगावमध्ये बसून मी त्याच्यावरती जास्त बोलू शकत नाही, परंतु घड्याळावर निवडणूक लढली पाहिजे असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। जवळपास तिथे पुण्यामध्ये जे आहे घड्याळावर निवडणूक लढण्याचं जे आहे अंतिम झाल्याचं बोललं जात आहे। अमोल कोल्हेंसोबत, रोहित पवारांसोबत अजितदादांची बैठक झालेली आहे। सगळे उमेदवार जे घड्याळावर लढण्यास तयार असल्याचं माहिती आहे। या सगळ्या गोष्टींचं डिक्लेरेशन पुण्यातनच होईल। जळगावमध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टींचं डिक्लेरेशन किंवा त्याच्याविषयी माहिती मी काही पूर्ण देऊ शकत नाही। दादा, याच मुद्द्यावर जे आहे राष्ट्रवादी एकत्र येतील आणि शरद पवार जे आहेत आपल्या एनडीए मध्ये येतील, सगळं चौफेर अलबेल बराबर होईल, चांगलं वातावरण राहील, चांगले आनंदाचे दिवस येत आहेत, त्यामुळे त्या आनंदाच्या दिवसामध्ये मीडियाने सुद्धा सहभागी झालं पाहिजे। शरद पवार एनडीए मध्ये सहभागी होतील का दादा? शरद पवार ते साहेबांना असलेला प्रश्न जो आहे ना तो साहेबांनाच विचारला पाहिजे। तुमची काय त्याच्याविषयी मी आज काही स्टेटमेंट पण करू शकत नाही आणि त्या विषयावर मला बोलण्याचा अधिकार पण नाही। याच्यावरती अजितदादा असतील, पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, हेच फक्त कोणत्या याच्यात कोणी सामील व्हायचं हे त्या विषयावरती तेच बोलू शकतात। काल रात्री शिवसेना उभाटा गटाचे करण पवार देखील आपल्याला येऊन भेटलेले आहेत। आमच्या सोबत बऱ्याच पक्षाचे, दोन्ही तिन्ही पक्षांचे जे काही
कार्यकर्ते होते, नेते लोक होते, त्यांच्याशी आमची चर्चा सातत्याने गेल्या 7-8 दिवसापासून चालली होती. आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं, महायुतीच्या बाबतीत चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, पण आम्ही स्पष्टपणे खुलासा करून दिला की आम्ही महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।